किती सुंदर काकडा आहे. जर आपण गात असताना आपण एवढे सर्वजण डुलू लागलो, इतका सुंदर काकडा आहे. तुम्हाला खरं सांगू, ह्या ज्या चाली आहेत ना, ह्या चाली आमच्या बनकट स्वामी महाराजांच्या आहे. आमच्या भागामध्ये एखादं लहानसं लेकरू नुकतं जरी जन्माला आलं, दगड जरी उचलला आणि एखाद्या जर भजनाला जर सांगितलं की बाबा थोडंसं सुंदर त्या ठिकाणी गाता का, तर तो कितीही गावातला खेड्यागावातला भजने असू द्या, तितक्याच तार सप्तकामध्ये गातो आणि तेवढ्याच सुंदर चाली गातो. त्याचं काय कारण सांगू तुम्हाला? त्याचं कारण मराठवाड्यामध्ये आमच्या बनकट स्वामींची कृपा आहे. आणि बनकट स्वामींच्या कृपेमुळे खऱ्या अर्थानं अरे कुणीही गातं, हा आमच्यासारखे गाणारे गातील, यात काय नवल आहे. आणि बघा ह्या सुंदर चाली ह्या माझ्या बनकट स्वामींनी महाराजांच्या आहेत. त्या चाली आम्ही गातो राजा हो. एवढा आनंद होतो. अरे माझ्या स्वामीजींनी काकडा गावा. मायबाप त्या पंढरपूर नगरीमध्ये हजारो लोक काकडा ऐकण्यासाठी येतात. आणि नुसता काकडा ऐकत नाही तर प्रत्येकाच्या डोळ्यातनं काकडा ऐकत असताना ढस 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 धारा लागतात. एवढी काकड्याची ताकद आहे. अरे जन्म मरणाचा उद्धार करण्याची ताकद काकड्यामध्ये आहे. पण सांगेल त्या काकड्याच्या टायमाला आम्ही वाकडे झालेलो असतो. काकडा कोणी करत नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही कार्तिकीमध्ये काकडा केला बरं. आणि केला पाहिजे, जितकं जमेल तेवढं केला पाहिजे.